आजोबा चला चला आणलं सगळं सामान आणलं चला काय रे विष्णू सगळे झोपले का रे हो सगळे झोपले हा चल चल चला चला लवकर आलो आता कुठे चाललात आणखीन थांब हे काय हा छोटा चाकू कशाला याने खोदकाम करणार आहात तुम्ही विष्णू माणसाची जात लई हराम कर हे बघ आज आपल्याला खजिना सापडला तर तुझे डोळे दिपतील तुला काय वाटेल खोदकाम मी केलं खजिना मी काढला या म्हाताऱ्याला कशाला वाटा द्यायचा अहो आजोबा काहीतरीच बोलताय तुम्ही अरे तुझं नाव विष्णू असलं तरी तू माणूसच आहेस ना आणि माणसाच्या मनात सैतान जागा व्हायला येळ नाही लागत खजिना मिळाल्यावर तुला हाव सुटेल त्यात माझी अडचण म्हणशील म्हाताऱ्याला खलास करून टाकूया नाहीतरी याची अर्धी हाड मास्टातच गेली आहेत ना अहो सोपान आजोबा मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी असं काही करणार नाही ते मला माहित आहे रे इष्ण्या पण तसं केलंच तर मी म्हातारा माझी मुंडी पिरगाळायची ठरवलीस तर मी काय करणार अहो पण मरायच्या आधी यो कोयता तुझ्या छातारात रोईन शेंड्यासारखा आणि मगच मरण एवढी ताकद आहे या म्हाताऱ्या हाडात ए बघत काय उभं राहिलास तुला श्रीमंत व्हायचंय ना चल आली बाई एकदाची घरी काय आली बाबा देवा देवा परमेश्वरा अगं बाई सुलेखा तू कधी आलीस झाली 10 मिनिटं हा आलेत सगळेच आलेत हो का हा श्रद्धा आणि सबुरी याशिवाय दुसरा मार्ग नाहीये ग बाई काय श्रद्धा आणि सबुरी ग याशिवाय दुसरा मार्ग नाही तू सुद्धा भक्ती कर त्याची बघ सगळं अगदी व्यवस्थित होईल की नाही बघ देवळात ना आलात का आता छे ग अगं दादाकडे गेले होते अगं कधीचीच निघाले माहितीये का पण रस्त्यात एवढं ट्रॅफिक लागला की नाही की मी अगदी दमले माहितीये त्यात ते मोटरसायकलवाले मेले हलकट अगं हे बघ मला आता तू सांग हे बघ फुटपाथ असतात ते माणसांना चालण्यासाठी असतात की नाही म्हणजे म्युन्सिपाल्टीनी माणसांना चालण्यासाठी केलेत की नाही हा पण हे मेले तिथे सुद्धा घुसतात एकाने मेल्याने चाक घातलं ग माझ्या पायावरती मी त्याला असा शाप दिलाय की नाही अगदी लक्षात ठेवेल बघ तुम्हाला मी फ्रेश होऊन येते हा आत्या ये आत्या निखिल कुठे आहे निखिल खोलीत नाहीये का नाही ना हा मग गेला असेल उंडारायला तो मला काही सांगून जातो का हा या घरात मला कोणी काही सांगून जातं का तुला तर माहितीये हो की नाही अगं तो उठवत नाहीये म्हणून इथे राहिले नाहीतर परमेश्वरा बघ रे बाबा तू आई काही खाय बघ अगं चालव लवकर उरक येळ नाही आपल्याकडे गबा जाओ इथे हात गळून पडतील माझे काय मशीन आहे काय गशाचा राजस्थान झालाय माझ्या पाण्याची बाटली घ्यायला कसा विसरलो आणि कसलं कुठे येड्या अरे उद्या खजिना गावला का सोन्याच्या पाण्यानं आंघोळ करशील रोज सोन्याच्या पाण्याने ताण नाही भागत आणि कुठे हो खजिना इथे दगड आणि मातीशिवाय एवढं खोदलं तरी काय लागत नाहीये दोन हात खाल्लं तर किती कुरकुर करतो रे चल आण कोतळ माझ्याकडे आण मी खणतो आज स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही घ्या आणतो घ्या खाना खाना अहो काय खजिना बिजिना काय नाही ते ठेवून देते बकरा झालाय तुमचा मलाही बकरा करताय चला मी चाललो कुठं चाललो अरे हल्लास तर बघ कोठा काढीन तुझा कोठा ए म्हाताऱ्या सोड सोड मला विष्णू काका काय चाललंय
काय नाही रे, हे आम्ही काय आहे माहितीये का, अरे बराच कचरा साचतो ना आपल्या वाड्यामध्ये, मग तो टाकणार कुठे, म्हणून आम्ही ना एक मोठा खड्डा खणून त्याच्यात सगळं टाकून आग लावायचं ठरवलं होतं. तर त्यासाठी खड्डा खणत होतो, ऐकलं की नाही. तर मी काय नाही केलं, मला काय माहित नाही. तो मला घेऊन आला. हे काय? त्याच आहे, माझं नाही, त्याचं आहे, माझं नाही आहे. पण मी काय सांगतो ते तर नीट ऐकून घ्या तुम्ही. मी काय नाही केलं, मी काही केलेलं नाही. मी काही नाही केलं. मी खूप विचार केला निखिल. कलकत्त्याला माझी एक मावस बहीण आहे, एकटीच असते. तिला मूलबाळ नाही. तिचे यजमान पण 3 वर्षापूर्वी गेले. मी तिच्याकडेच जाऊन राहते. नाही ते सगळं ठीक आहे मम्मा, पण तुम्ही सांगणार काय त्यांना? सांगेन. सुलेखाला मुंबईत नोकरी मिळाली आहे, ती मुंबईला गेली. मला पुण्याला एकटं एकटं वाटतं म्हणून इथे निघून आले. पण तुमच्या दोन्हीही मुली मुंबईत असताना तुम्ही अचानक अशा कलकत्त्याला आलात, हे सगळं त्यांना थोडं विचित्र नाही वाटणार? तिचे यजमान गेल्यापासून ती खूप एकटी झाली बिचारी. मी तिथे गेल्याचा आनंदच तिचा एवढा असेल ना, मला नाही वाटत तिला असले काही प्रश्न पडतील म्हणून. आणि खरं सांगू का निखिल, या कैदखान्यात मी जास्त काळ नाही काढू शकत. आणि तुम्ही दोघं तरी किती दिवस हा लपवाछपवीचा खेळ खेळणार आहात? मम्मा, निखिल मी तिथे जाते आणि हवं तर पूनमला मी तिथून कॉन्टॅक्ट करीन, बोलावून घेईन आणि सगळं समजावून सांगेन मी तिला. मी घेऊन येईन तिला. आणि आपण दोघंही असताना तिला कन्व्हिन्स करणंही सोपं जाईल ना. पण या तुमच्या बहिणीने सुलेखाला फोन वगैरे केला तर? नाही, ती शक्यता नाही. सुलेखाला तिने खूप लहानपणी पाहिलंय, त्यानंतर ती कधीच इथे आली नाही. सुलेखाचा नंबर म्हणून मी प्रियाचा फोन देऊ शकते. दॅट्स गुड. या मग ठीक आहे, ठरलं. मी सगळे अरेंजमेंट्स करतो, बुकिंगचं वगैरे मीच बघतो. ओके? आणि मग फ्लाईटनीच जा, उगाच प्रवासात जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. ओके? मी उद्या सकाळी ताईला फोन करून सांगते. या मम्मा, आपण एक काम करूया. उद्या आम्ही इकडे आलो ना की आमच्या दोघांपैकीच कोणाच्या, नाही, रादर तुम्ही प्रियाच्याच फोनवरनं फोन करा. म्हणजे कसं, सुलेखाच्याच नंबरवरनं आलाय असं होईल ना. वाव, मला असं जेम्स बॉन्ड वगैरे झाल्यासारखं वाटतंय. थँक्स टू मी, इजंट इट? मम्मा,
चला आलो आपण वाड्यात. अगं ती काल प्रेम वाऱ्याने पडली आणि फुटली. झालं का भटकून? केव्हापासून वाट पाहते मी. अगं आम्ही चालत चालत जरा लांबच गेलो, मग वाट ठरवलं. छान. आजोबा जेवून झोपलेच होता. हो रे राजा, तुला भूक नाही लागली का? चल हातपाय धुवून घे, मी वाढते. आज दुपारी काय झालं होतं? कुठे काय झालं होतं? नाही कोणाला लागलं होतं का? कारण अँटीसेप्टिक क्रीम आणि कॉटन बॅगेच्या बाहेर होतं. ओ हां, ते सोपान आजोबा खड्ड्यात पडले का? खड्ड्यात? हो, विष्णू काका वाड्याच्या मागे काहीतरी खोदकाम करत होते. ते सोपान आजोबा सुद्धा तिथेच बाजूला बसले होते. मी गेलो, मागे कळलंच नाही मला. घाबरून ते मागे मागे गेले आणि अचानक पडले खड्ड्यात. आता त्यांच्या या वयात त्यांना फ्रॅक्चर नाही झालं म्हणजे मिळवलं. तो उगाच मला गिल्टी वाटायचं. बरं तू जेवायला वाढतेस ना? जाम भूक लागले. हो, तुम्ही हातपाय धुवून घ्या. प्रथमेश, प्रथमेश जेवायला चल. आई पाणी दे ना मला. खूप होतीस कुठे एवढा वेळ? अगं सांगितलं ना तुला मी दादरला गेले होते. कमालच आहे. आत्ताच आली ही. हो आज उशीर झाला तुला यायला. बाबा गर्दी हो ट्रेनला. कसली गर्दी होती. 4-5 ट्रेन सोडायला लागल्या. उलट्या दिशेला ना नेहमीच आज प्रॉब्लेम आहे. तरी सुद्धा मी मग चढले शेवटी. चेपाचेपी चेंगरा चेंगरी. खरं तर ना मला निघायलाच उशीर झाला. आमचं सगळ्यांचं ठरलं होतं दादरला कल्पनामध्ये साबुदाणे वडे खायचे, पण म्हटलं नाही. आईला इडल्या करायला सांगितल्यात घरी. तशी तडक निघाले मी. लाज नाही वाटत तुला खोटं बोलायला? दादरला गेली होतीस तू का दिंडोशीला? त्या प्रधानांचं घर दादरला आहे का दिंडोशीला? प्रिया, मी तुला काहीतरी विचारलं. तुला स्वतःच्या मनाप्रमाणे वागायची सूट दिली ना, त्याचा परिणाम आहे हा. का गेली होतीस तिकडे आणि किती दिवस चाललाय हे? जरा शांत व्हा तुम्ही. अगं बाई, खरं काय ते सांगून टाकलं. मी तुम्हाला दोघांना इतकंच सांगू शकते की तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये, पण या पलीकडे मी आणखी काही सांगू शकत नाही. प्रिया, पाहिलंस कशी बोलती ही मुलगी? प्रिया, आज जर तू मला खरंच सांगितलं नाहीस तर माझ्या इतकं वाईट माणूस या जगात नाही हे सांगून ठेवतो तुला मी. प्रिया, काय करताय? मारणार का जीव घेणार? हो, जीवच घेणार आहे मी तिचा. जीवच घ्या माझा बाबा. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर जीवच घेऊन टाका. या पलीकडे मी तुम्हाला काही सांगू देत. अगं तू बघा, तुम्ही जरा थांबा, मला बोलू दे तिच्याशी. थांबा जरा, हा फोन सुद्धा ना. हॅलो. हाय काकू, प्रिया आहे का? इथे थोडी गडबड आहे, तू नंतर फोन करतोस का? प्रिया, तू ह्या घरातून चालती हो. बसून तो फोन ठेव खाली आधी आणि या मुलीला घराच्या बाहेर काढ. काकू, काका प्रियाला का रागवतायत? अरे ती खोटं सांगून कुठेतरी गेली म्हणून चिडलेत हे. नाही काकू, ती अजिबात खोटं बोललेली नाहीये. मला माहिती आहे ती कुठे गेली होती. हो, मी तिकडे येऊन सगळं नीट समजावून सांगतो, पण नाही तोपर्यंत प्लीज प्रियाला रागवू नका. मी येतो तिकडे, लगेच येतो. तू थांबू नको. चल, थांबतो. एक मिनिट थांबा तू तुम्ही. मध्ये पडू नको. तुम्ही जरा माझा ऐका. निखिलचा फोन होता, त्याला माहिती आहे प्रिया कुठे आणि कशासाठी गेली होती ते. प्लीज. निखिल? निखिलचा काय संबंध इथे? तो इथे येतोय आणि सगळं तुम्हाला सांगतोय म्हणाला.
तोपर्यंत तरी जरा शांत राहा ना. प्रिया बाळा, आज जा तू. प्रिया, आहो तर थांबा ना. प्रिया, माझं ऐका, मी खरं सांगते तुम्हाला. मस्त झालं छान. शुभ्रा, बडीश. शुभ्रा, काय ग, काय झालं? आदिनाथ, आपण इथून निघून जाऊ. हो जाऊया, पण नाही लगेच. आपण ताबडतोब इथून निघून जाऊ. इथे काहीतरी वाईट घडणार आहे. आग. आदिनाथ, आग. आग? आग? आग दिसली का तुला? कुठे दिसली तुला आग? हे बघ, वाड्यात दिसली का तुला आग? नक्की नक्की नाही, मला माहित नाही वाड्यात की आणखी कुठे, पण आपण इथून निघून जायला हवं. आदिनाथ, मी पाहिलंय सगळं माझ्या डोळ्यासमोर. माझ्यावर विश्वास ठेवा, आपण इथून निघून जाऊया. ओके, मी खोटं बोलत नाही. हो हो शुभ्रा, माझा तुझ्यावर विश्वास आहे का? तू शांत हो. आदिनाथ, मला सोडून जाऊ नका. पण तुम्ही मला सोडून जाऊ नका आदिनाथ. शुभ्रा, मी कुठे जात नाहीये. शुभ्रा, तू शांत हो. तू शांत हो. मी कुठे जाईन का तुला सोडून? काय वेड्यासारखं करतेस? काय झालं शुभ्रा? मी आलेच. शुभ्रा, शुभ्रा. काका, तुम्ही सगळे समजताय तसं काही नाहीये हो. तो फ्लॅट प्रियाच्या मित्राचा आहे आणि मी सांगितलं म्हणूनच तिने त्या फ्लॅटची किल्ली मिळवली होती. तिने जे काही केलंय ते माझ्याच सांगण्यावरून केलं. म्हणजे तिने नेमकं काय केलं? निखिल, जे काय आहे ते स्पष्टपणे सांग. मोघम उत्तर नको आहेत मला. त्या फ्लॅटवरती तुझं काय काम होतं आणि प्रियाने तुला काय मदत केली? निखिल. काका, त्या फ्लॅटवर कोणीतरी राहतंय आणि माझ्या सांगण्यावरूनच प्रियानी त्यांची तिथे व्यवस्था केली आणि त्यांना काय हवं नको ते पाहायला ती रोज जात होती तिथे. कोण राहतंय तिथे? कोण आहे ती व्यक्ती? निखिल.